नमस्कार, मी कल्याणी. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन व्लॉगमध्ये. हॉस्पिटलमधून घरी आले, फ्रेश वगैरे झाले. आज ना पुष्य नक्षत्र आहे. पुष्य नक्षत्रावरती लहान मुलांना सुवर्णप्राशन दिलं जातं. मी घरातल्यांना सांगून ठेवलं होतं की नित्तूला घेऊन जावा, पण कोणाच्या लक्षात नव्हतं, बहुतेक कोणी नेलंच नाही. मग मी आता आवरून नित्तूला पण तयार केलं की आपण दोघी जाऊया बाहेर, म्हटलं तिला. आणि मी नित्तूला विचारलं की नित्तू तुला टोपडं घालूया का, तर ती म्हणते की नाही मला कॅप घाल, आणि स्वतः कॅप घालून बसली. हॅलो नित्तू. असं कचरा कुठे पण टाकायचं नाही, उचलते. गुड गर्ल आहे ना नित्तू. बाहेरून जाऊन आलोय आणि नित्याला ना आता गाडीवर खेळायचं आहे. चल ना नित्तू घरात. आता हे बघा, नित्तूला ना मोठ्या मुलांची जी सायकल असते ना ती खेळायची आहे. किती धडपड चालू आहे. ही एका पायाने चालवायची सायकल असते. नित्तू तू अजून छोटी आहे बाळा. सायकल चालवायचं काय जुगाड शोधलाय बघा नित्तूने. कशी चालवायला लागले. कोणी शिकवलंय तुला असं. बाहेरून जाऊन घरात आलोय. निखिलला ना थोडं बरं वाटत नाही, त्यांच्यासाठी औषधं आणलं. मी आलेली आहे किचन मध्ये. आत्याने आत्ताच पावट्याची आमटी टाकली आणि सकाळची थोडी शेपूची भाजी. आता फक्त मला भाकरी करायच्यात. ही आहे शेपूची भाजी, इकडे आपली पावट्याची आमटी बनते. जेवणासाठी भाकरी बनवून झालेल्या आहेत. संध्याकाळच्या जेवणामध्ये आम्हाला भाकरी खायलाच आवडतात. आजचा दिवस ना खूपच कंटाळवाणा आहे. मला तर अजिबात बरं वाटत नाहीये. जे झोप आल्यासारखं होतंय. आणि अगदी सकाळपासून गाडी चालवताना पण मला मध्ये मध्ये वाटत होतं की आता मला झोप येते की काय. एवढी झोप आज मला आलेली आहे. कारण रात्री ना फक्त 4 तास झोपले. 1 वाजता झोपले, पहाटे 4 वाजता उठून बसले. झोपच लागत नव्हती. त्यामुळे आजचा दिवस खूप बेकार गेलाय. खूप झोप येते. एका गॅसवर भाजी शिजत आहे, एका गॅसवर वरण भात ठेवलाय. आता किचन पुसून घेऊया. रात्री ना मी अर्धाच व्लॉग बनवला, त्यानंतर व्लॉग बनवलाच नाही पुढे. आज सकाळी हॉस्पिटलला जाऊन आले, आता घरी येऊन फ्रेश झाले. आज ना नित्तूला एक सरप्राईज मिळणार आहे. नित्तूचे काका ना फॉरेनवरून आलेत आणि त्यांनी नित्तूसाठी एक छान गिफ्ट आणलंय. ते मी आता तिला देते. आणि हे असणार आहे नित्तूचं सरप्राईज. नित्तू आता बाहेर बसले, तिला देऊया आपण. नित्तू बघा प्रॉपर तयारीत आहे सरप्राईजच्या. डोळे उघडून बघायचं नाही. हे घ्या. काय आहे. चौकी. कुठून आणलेत माहिती आहे का चौकी. UK वरून. हा काय आहे, ओपन कर. काय आहे. आणि शर्ट आणि पॅन्ट. नित्तूसाठी नवीन ड्रेस. लहान मुलांना किती कौतुक असते ना एखाद्या गोष्टीचं. बघा लगेच चॉकलेट खायला लागले बाळ. कसं आहे सांगा आता. मस्त आहे का. एक एक दे सगळ्यांना. ते नाही, दुसरं दे ना. नित्तूला ना तिचे नवीन कपडे ट्राय करायला खूप आवडतं. आता बघा तिने नवीन ड्रेस घातला. आवडला नित्तू. अरे वा, आपण काका काकीला सांगू थँक्यू. आता जो नित्तूला आपण ड्रेस घातला होता ना, तो नित्तूच्या संदीप काका आणि दीपिका काकींनी आणला होता. ते UKला राहतात आणि ते आत्ताच काही दिवसांसाठी पुण्याला आले होते. तर त्यांनी येताना तो ड्रेस घेऊन आलेत. आज मला हॉस्पिटलला ते भेटले, तर त्यांनी माझ्याजवळ दिलं. मी त्यांना घरी पण बोलवलंय. बघूया आता, त्यांचं शेड्यूल खूप बिझी आहे कारण ते काही दिवसासाठीच आल्यात. खूप जणांना भेटायचं आहे. जर घरी आले ना तर तुमची भेट नक्कीच करून देईन. घरातील स्त्रियांना पडलेला प्रश्न म्हणजे की जेवायला काय करायचं, आणि त्याच्यावर त्यांनी शोधलेलं उत्तर म्हणजे चकुल्या.
घरात जर काही भाजी नसेल किंवा करायचं काही मूड नसेल तर आमच्या पाहुण्यातल्या वगैरे किंवा आमच्या घरातल्या ना बऱ्याच स्त्रिया चकुल्याच करतात. आणि आम्हाला पण जेव्हा चपाती खायची नसते ना संध्याकाळच्या जेवणात, तेव्हा आम्ही चकुल्या करतो. चकुल्या फोडणीला टाकून शिजायला ठेवलेल्या आहेत. बघूया आपण. छान वास येतोय बरं का, आणि शिजलेल्या पण दिसत आहेत मस्त. चकुली हा पदार्थ असा आहे ना की ज्याच्यामध्ये प्रत्येकाची आवड निवड वेगळी असते. कोणाला एकदम जास्त तिखट आवडतात तर कोणाला अळणी आवडतात. काही जणांना घट्ट चकुल्या आवडतात तर काही जणांना पातळ रस्सा प्यायला आवडतो. नित्तू ना आता आपल्याला एक जादू दाखवणार आहे. दाखव ग. काय होतंय पाण्याचं? कसे बबल येत आहेत, कसे बबल येत आहेत. मूवी मध्ये असलं दाखवत असते नाही का ते टाकलेली गोळी. हा असंच येतं ना. थांब ना थांब ना. हे बघ कसं येतं अजून. काय होतं हे? काय होतं निघतंय आणि ते वरती येतं नंतर हलकं झालं माहितीये. हो, नंतर एकदम क्लिअर होतंय, ट्रान्सपरंट. काय म्हणतात त्याला? मूवी मध्ये टाकतात ना ते असलंच काय तर टाकतात. शिनावरती आली कसं काय? कछुआ. कछुआ म्हणजे टोचो टोचो. त्यात कुठे आहे कछुआ? कुठे शिकली कछुआ? मी तर काय कधी म्हटलं नाही तिला कछुआ. आताच ना आमचं जेवण करून झालं. आता मला एक व्हिडिओ एडिट करायचे आहे आणि झोपायचं पण आहे. पण आधी एक व्हिडिओ एडिट करूया. नित्तूचे आई बाबा ना इकडे काम करत बसतात. हा माझा लॅपटॉप आहे. इकडे निखिल काम करत बसतात त्यांचं. आणि आता आम्हाला बघून ना नित्तूने पण तिच्यासाठी एक जागा केली. चला दाखवते. आणि ही बघा आमच्या नित्तूची जागा. नित्तू इथे काम करत बसते. आणि हा आहे नित्तूचा लॅपटॉप की पियानो. काय आहे ते? लॅपटॉप आहे. बर. हे बघा नित्तूचा ना दिवसभर खेळ चालू असतो. रात्रीचे 12 वाजलेत तरी पण ती झोपत नाहीये. बाबा तिचे झोपलेत तरी पण ती त्यांना डिस्टर्ब करते. चल बाळा झोपायला, इकडे. का नाही? नित्तू झोपायला चल. चल गाणं म्हणते. नित्तूसाठी आता मी गाणं म्हणते. चल झोप. हलके हलके चोचवा, हलके हलके चोचवा बाळाचा पाळणा, बाळण्याच्या मधोमध फिरतो खेळणा. काय पाहिजे? कशाला पाहिजे? कशाला पाहिजे तुला? काय करणार तू? स्विमिंग पूलचं काय करणार? काय खेळतात त्यात? बर. आणि एरोप्लेन? होय. बर घेऊया. हळू हळू हलवा ग सोनुल्याचा पाळणा, हळू हळू हलवा ग सोनुल्याचा पाळणा, त्यात चिमुकला माझा छकुला दिसतो कसा देखना, हळू हळू हलवा ग सोनुल्याचा पाळणा. फॅनवर बोलते. चल झोप. मनमोहन मुरलीवाला रात्रीचे ना 12 वाजलेत. आता बाहेर एवढी सगळी शांतता पसरले. आत्ता कुठे जाऊन नित्तू झोपली. तिला मी गाणी म्हणून म्हणून झोपवले. एवढे ना थंडीचे दिवस चालू आहेत
आणि नित्तू ना अंगावर अजिबात ब्लँकेट घेत नाही. तिच्यासाठी मी डीमार्टमधून नवीन ब्लँकेट आणले. नवीन आणलेलं ब्लँकेट आहे ना, ती आजीच्या खोलीत ठेवून आली, तिला घ्यायचं नाही म्हणून. आता मी तिच्या अंगावर टाकते पण ती घेतच नाही. बरेच दिवस झालं डीमार्टमधून ना मी हे 2 फेस शीट मास्क आणून ठेवले होते आणि हे लावायचं असा मी रोज विचार करते, पण वेळच भेटत नाही, त्यामुळे लावायचे राहिलेत. रोज एक नवीन व्हिडिओ बनवायची असं मी ठरवलेलं आहे, त्यामुळे मी माझी व्हिडिओ बनवून ना एक्सपोर्ट करायला टाकले. चला तर मग आपण आता या व्लॉगचं करूया एंडिंग. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. रोज संध्याकाळी 8 वाजता एक नवीन व्हिडिओ घेऊन यायचं असं मी ठरवलेलं आहे. एखाद्या वेळी जरी 8 वाजता व्हिडिओ नाही आला तर तो 9 वाजता किंवा 10 वाजता टाकू, परंतु 8 वाजताच टाकायचा असं मी पक्क ठरवलंय. चला तर मग बाय, गुड नाईट सर्वांना. उद्या पुन्हा भेटूया नवीन व्लॉगमध्ये.